आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थात बातमी आहे नागपुरातून। महाराष्ट्राचं काश्मीर होतंय का? नागपूर हिंसाचाराच्या संदर्भाने हा प्रश्न विचारला जातोय, कारण नागपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। यापैकी पहिली धक्कादायक बाब म्हणजे नागपुरात एखाद्या टूल किटचा वापर करून दंगेखोरांची गर्दी जमवली गेली का? कारण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मोर्चानंतर फहीम खान नामक व्यक्तीने परिसरात जमाव जमवल्याचा स्पष्ट उल्लेख नागपूर पोलिसांच्या एफआयआर मध्ये करण्यात आलाय। अवघ्या 4 तासात 400 ते 500 लोकांचा जमाव गोळा होणं, आसपासचे दगड एका ठिकाणी गोळा असणं, दगडफेकी दरम्यान पोलिसांना लक्ष्य करणं, या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर काश्मीरमधल्या दगडफेकीत वापरली जाते तशीच काहीशी कार्यपद्धती असल्याचं पोलिसांचं प्राथमिक मत आहे। आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू झालाय। साधारण 5 ते 7 वर्षांपूर्वीपर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडायच्या। आपण ती दृश्य पाहिली असतील। त्या घटनांचा एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने जेव्हा अभ्यास केला तेव्हा दगडफेक करणारा जमाव गोळा करण्यासाठी काही व्हॉट्सअप ग्रुपवर हे मेसेजेस फिरत असल्याची बाब उघड झाली होती। आणि हे व्हॉट्सअप ग्रुप पाकिस्तानातून चालवले जायचे हे सुद्धा त्यावेळी समोर आलं होतं। त्यामुळे जेव्हा नागपूर हिंसाचारात अशाच पद्धतीने जमाव जमवल्याची बाब समोर आली आहे तेव्हा नागपूर पोलीस अलर्ट झालेत। ही बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे, पण त्याआधी आपण नागपुरातले सध्याचे ताजे अपडेट्स घेऊयात। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर लावण्यात आलेली संचारबंदी आजही कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे नागपूरमधल्या तब्बल 170 पेक्षा जास्त शाळा या बंद आहेत। आज संचारबंदी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, पण सद्यस्थिती पाहता आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आणखी 2 ते 3 दिवस ज्या भागात हिंसा उसळली होती त्या भागातली संचारबंदी कायम राहण्याची शक्यता आहे। तसंच हिंसा झालेल्या भागातल्या सामान्य लोकांचं दैनंदिन जीवन सुद्धा विस्कळीत झालंय। महापालिकेच्या बस सेवेला सुद्धा याचा फटका बसलाय। त्यामुळे संपूर्ण नागपूर शहरात यामुळे तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। आणि सध्या नागपुरात काय सुरू आहे आपण थेट जाऊयात। नागपुरात संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्याला नागपुरातली माहिती देत आहेत। संजय, सध्या नागपुरातली परिस्थिती शांत असल्याचं कळतंय। काल सकाळपासूनच खरं तर नियंत्रण परिस्थितीवर आहे, पण एक तणावपूर्ण शांतता आहे। आज ज्या काही गोष्टी समोर आल्यात एफआयआर मधनं त्यामुळे नवनवे खुलासे झालेत। पोलिसांच्या तपासाची दिशा स्पष्ट झाली आहे आणि आता जी बातमी येते त्यानुसार संचारबंदी कायम राहणार आहे। संचारबंदी कायम राहण्याची कारणं काय हा एक मुद्दा, आणि दुसरी बाब म्हणजे पोलिसांचा तपास कुठवर आलाय। अगदी बरोबर विनोदजी, जसं आता आपण म्हणालात, पोलिसांची जी तपासाची दिशा आहे ती सायबर जो पोलीस विभाग आहे तो ठरवतो आहे सध्या, असं स्पष्ट दिसतं आहे। याची 3 कारणं आहेत। CCTV जे फुटेजेस मिळाले होते त्यातनं शोध सुरू आहे। सोशल मीडियावरती जे पोस्ट करण्यात आले आणि त्या पोस्टवरती जे कमेंट्स आले तो एक दुसरा त्यातला महत्त्वाचा बिंदू आहे। आणि तिसरा बिंदू म्हणजे जसं आता आपण सांगितलं व्हॉट्सॲप चॅट्स ग्रुपमधनं काय काय पोस्ट करण्यात आलं आणि गर्दी बोलवण्यात आली, हे काय घडलं, कसं घडलं, किती जुने ते ग्रुप्स होते आणि त्या ग्रुप्समध्ये कुठली कुठली माणसं होती। पोलिसांना एवढं नक्की कळलं आहे की अधिकांश लोक जे आले ते नागपूर किंवा आजूबाजूचे होते, पण ते इतक्या कमी वेळामध्ये 1000 लोक साधारण कसे जमले ते जाणून घेण्याचा प्रयत्न सायबर पोलीस सध्या करत आहेत। आणि पोलीस आयुक्तांशी माझं या विषयावर जेव्हा बोलणं झालं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सायबर पोलीसचा जो तपास आहे तो 24 तास 24/7 सुरू आहे आणि उद्या आणखी काही नवीन अटक होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे सायबर पोलीस जो तपास करत आहे तो अत्यंत या दिशेने चाललेला आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुप्स, सोशल मीडिया पोस्ट आणि CCTV फुटेजेस या तिन्ही दिशांनी तो तपास सुरू झालेला आहे। दुसरी गोष्ट संचारबंदीची, तर आपल्याला माहिती आहे व्यापारी संघटना असतील, सहकारी संस्था असतील, राजकीय नेते असतील, या सगळ्या मंडळींचा आता दबाव सुरू झालेला आहे। मागणी सुरू झालेली आहे की संचारबंदी हटवण्यात यावी किंवा त्यात काहीतरी शिथिलता आणली जावी। उद्या सकाळी ही तिसरी सकाळ असणार आहे त्या घटनेनंतरची। त्यामुळे उद्यापासून किमान टप्प्याटप्प्याने तरी संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी करण्यात येते, तसा दबाव वाढतो आहे। अगदी संजय, अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे। आजच्या दिवसभरातली एक अपडेट समोर आली होती ती म्हणजे काही हिंदुत्ववादी संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, काय कलमं लावण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर RSSने सुद्धा एक प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांचे कान टोचलेले आहेत।
महत्त्वाची घटना आज दुपारी घडली की जे विश्व हिंदू परिषदेचे आणि संघ परिवाराचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्याकडनं काही अशा सूचना आल्या आणि त्यानंतर 8 विश्व हिंदू परिषदेच्या महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांनी यांची नावं FIRमध्ये दर्ज होती. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये येऊन स्वतःला प्रस्तुत केलं, आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना घेऊन पोलिसांची व्हॅन शासकीय रुग्णालयाकडे निघाली. त्यांना तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर स्थानिक कोर्टासमोर हजर करण्यात आलं. पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कार्यकर्त्यांनी त्यांच्या श्रेष्ठींच्या त्यांच्या श्रेष्ठींच्या निर्देशानंतर स्वतःला प्रस्तुत केलेला आहे आणि त्यातून त्यांना असा संदेश द्यायचा होता की आम्ही स्वतः पुढे आलेलो आहे. ही जी 8 लोक आहे याच्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे अमोल ठाकरे जे नागपूर शहराचे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख आहेत आणि यात त्यांच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं नाव म्हणजे गोविंद शेंडे जे महाराष्ट्र आणि गोवाचे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री आहेत, क्षेत्रमंत्री आहेत. पण ते आज नागपुरात नसल्यामुळे त्यांनी स्वतःला उपस्थित केलं नाही. पण ते नंतर स्वतःला पोलिसांसमोर हजर करतील असं सांगण्यात येतं आहे. पण या ठिकाणी बचाव पक्षाचे जे वकील आहेत संजय बालपांडे त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी सांगितलं की जो आरोप लावण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचा कलम भारतीय न्याय संहितेचा 299 कलम जे गैरजमानती आहे आणि त्यामध्ये धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्याचा आरोप आहे. तर त्यांनी असं म्हटलं की कुठल्याही धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यात आलेला नाही आहे आणि ती जी चादर म्हटली जाते त्यावरती काहीही लिहिलं नव्हतं किंवा लिहिलं जर असेल तर तसा कुठलाही पुरावा नाही आहे आणि त्यामुळे आम्ही 299 कलम लावण्याच्या विरोधात न्यायालयासमोर म्हणजे आज दोन्हीकडनं नागपूर पोलिसांनी कारवाई आणि फास आवळायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे दंगेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर ज्या मोर्चामुळे ही हिंसा उफाळली असा आरोप होतोय त्या मोर्चेकऱ्यांवर सुद्धा, त्या आंदोलकांवर, त्या आयोजकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. धन्यवाद संजय दिलेल्या अपडेट्स बद्दल.